डेक्कन साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा योजनेत समावेश करण्यात यावा, तसेच डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेड मंगरुळ यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पैसे तातडीने अदा करावे या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी मांगुळ येथील डेक्कन साखर कारखान्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात पार पडली। आंदोलनादरम्यान परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या आंदोलनात युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कुणाल गजाननराव जतकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी प्रचार माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी कारखान्याच्या अडेल तट्टू भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सन 2025 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला होता। मात्र असे असतानाही जिल्ह्यात पीक विमा योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी US नवारी करून पीक विम्याचे हप्ते भरले, परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे कारखान्याने तातडीने थकीत रक्कम अदा करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कुणाल जतकर आणि सय्यद जुनेद यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना पीक विमा, ऊस उत्पादकांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींवर आक्रमक भूमिका मांडली। यावेळी काही शेतकऱ्यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। युवक काँग्रेसमार्फत रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आमच्या रास्ता रोको आंदोलनामधील प्रमुख मागणी आहे, यवतमाळ जिल्हा पीक विम्यात समाविष्ट करण्यात नाही आलेला आहे। आमची मागणी आहे की यवतमाळ जिल्हा पीक विम्यात समावेश करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने करावं आणि 3 ते 4 महिन्यापासून ऊस उत्पादकांचा ऊस डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने नेला, पण अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांचे पैसे या कारखानदारांनी दिलेले नाही। शेतकरी हा हतबल झालेला आहे। त्याच्यामुळे आमच्या मागण्या आहे की या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावं आणि सरकारने पीक विम्यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा। युवा काँग्रेसमार्फत आम्ही नागपूर तुळजापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। त्याचं कारण एक असं आहे की ऊस उत्पादन जेवढे बी शेतकरी आहे त्याच्या खात्यात अद्यापही 1 रुपया जमा झालेला नाही आणि शेतकरी पूर्ण परेशान हालमध्ये आहे। कारण की 4 ते 5 महिने झालेले आहे, त्यांना 1 रुपयाही कारखान्याकडून भेटलेला नाही आणि कारखान्याकडून भेटलं नाही म्हणून आज खरीपाचे दिवस जवळ आलेले आहेत, तरी त्यांना पैसे हे कारखाना देऊ नाही लागला आणि त्याचे 5 महिन्याचं जे आहे तर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला हे 5 महिन्याचं व्याज बी देण्यात यावे, कारण की हे जेव्हा बेनं देते शेतकऱ्याला लावायला त्याच्यासाठी हे बेण्यावर आपलं व्याज दर घेतात, म्हणून शेतकऱ्याचे पैसे हे आपल्या 5 महिन्यापासून देत नाही। त्याचं व्याज सगळं कारखान्यानं द्यावं हे आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे।